राक्षसांनी बांधलेलं आणि 12 खांबांचा खुला सभामंडप असलेलं लासूर गावातील हे गूढरम्य शिवालय। या प्राचीन चमत्काराचा शोध घेण्यासाठी मी निघालेलो आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात असणाऱ्या लासूर या गावात। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असले तरी मंदिराची मांडणी अतिशय विलक्षण आहे। मध्यभागी 3 गर्भगृहे आणि स्वर्गमंडपातून अग्रभागी असीम निळे आकाश दिसत असताना पार्श्वभूमीत गुंतागुंतीच्या कोरीव खांबासह ही गोल रचना दृश्यमान आनंद देणारी आहे। 18 खांब असणारा हा स्वर्गमंडप गणितीय अचूकता आणि खगोलशास्त्रीय महत्त्व याचे मिश्रण दर्शवतो। शिवमंदिर मुख्य गर्भगृहात विराजमान आहे। नंदी नंतरच्या काळातील असून शिवलिंग अति प्राचीन आहे। या काळात बांधलेल्या इतर कोणत्याही मंदिराच्या संरचनेत तुम्हाला पुष्प, भौमितिक मंडळे आणि इतर असंख्य नमुने दिसतील अशी शक्यता फार कमी आहे। आख्यायिकेनुसार हे मंदिर राक्षसांनी बांधले, पण मंदिर 13व्या शतकात कुठेतरी देवगिरीचे राजे रामचंद्र यांनी बांधल्याच्याही ऐतिहासिक नोंदी सांगतात। परंतु त्याचा उद्देश, बांधकाम आणि परिसरात काळ्या दगडाची उपलब्धता नसणे यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। शतकानुशतके असलेल्या या जुन्या मंदिरात ऋषी, अप्सरा, पुराणातील दृश्ये आणि खांबावर आणि कोनाड्यांवर देवी देवतांचे सुबक आणि रेखीव आकृत्या आपल्याला बघायला मिळतात। तर स्थापत्यकलेचं उल्लेखनीय उदाहरण असलेल्या या आनंदेश्वर मंदिराला नक्की भेट द्या। हर हर महादेव।